यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे। लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे। 5 किंवा 6 मार्चला महाविकास आघाडीची अंतिम बैठक होणार आहे। तर 5 किंवा 6 मार्चला महाविकास आघाडीची बैठक होणार असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर आता जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी उद्धव ठाकरेंची जी भेट घेतलेली आहे, त्यामुळे आता या नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे। तर कोल्हापूर आणि सांगली मतदारसंघांविषयी सुद्धा चर्चा झाल्याची माहिती समोर येते। येत्या काही दिवसांमध्ये लोकसभेची निवडणूक आहे आणि त्याआधी महाविकास आघाडीमधील जागा वाटप हे समोर येणं गरजेचं असताना आता जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याचं या ठिकाणी दिसून येते। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी भूषण शिंदे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। भूषण, काय सांगाल? जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड हे उद्धव ठाकरेंच्या भेटीला गेल्याची माहिती आहे। ही भेट नेमकी कशासाठी होती, या भेटीमध्ये कशावर चर्चा झाली याविषयी काही कळालंय का? नक्कीच फरा, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे 2 नेते जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील या दोघांनीही शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज मातोश्री येथे भेट घेतलेली आहे। एकंदर लोकसभा निवडणुकीवर चर्चा त्यांच्या झालेली आहे। त्यासोबतच 5 आणि 6 मार्चला महाविकास आघाडीची एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। त्या बैठकीमध्ये सर्व प्रमुख पक्षाचे प्रमुख नेते हे उपस्थित राहणार आहेत, ज्यामध्ये शरद पवार असतील, प्रकाश आंबेडकर असतील, उद्धव ठाकरे असतील, त्यासोबतच मल्लिकार्जुन खरगे किंवा नाना पटोले हे देखील असणार आहेत। या संपूर्ण बैठकीची चर्चा करण्यात आलेली आहे। आजच्या बैठकीमध्ये एकंदर कोल्हापूर आणि सांगली या 2 लोकसभा मतदारसंघांसंदर्भात चर्चा झाली देखील आपल्याला माहिती कळत आहे। त्यामुळे येत्या 5 आणि 6 तारखेला नेमका कोणता निर्णय होतो आणि कशा प्रकारे जागा वाटप होतं देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। फरा, निश्चितच भूषण, पण या ठिकाणी जे काँग्रेसचे नेते आहेत ते दिसत नाहीये। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे हे मोठे नेते भेटीला आले आहेत, त्यामुळे फक्त ठाकरे गट आणि पवार गटाविषयी चर्चा झाली आहे का, की संपूर्ण मवियामध्ये कशा पद्धतीने जागा वाटप होणार आहे याविषयी काही चर्चा या ठिकाणी झाली असावी? नक्कीच फरक, यापूर्वीच आपण सर्व बैठका झाल्या, त्या बैठकीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट हे तिन्ही पक्ष प्रामुख्याने उपस्थित होते। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि ठाकरे गटाचे प्रमुख स्वतः उद्धव ठाकरे हे देखील उपस्थित होते। त्यामुळे येत्या काळामध्ये ही संपूर्ण बैठक जेव्हा होणार आहे त्यावेळेला तिन्ही आणि 4ही पक्षांचे प्रमुख नेते असणार आहेत। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र गटाचे प्रमुख शरद पवार, त्यासोबतच उद्धव ठाकरे जे ठाकरे गटाचे प्रमुख आहेत, त्यासोबतच मल्लिकार्जुन खरगे जे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यासोबतच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे देखील उपस्थित राहणार आहे। त्यामुळे 5 आणि 6 तारखेची बैठक पार पडणार आहे। त्या बैठकीसंदर्भात देखील आज चर्चा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। निश्चितच भूषण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या विषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।